ओम गणपते नमः। ओम सरस्वते नमः। ओम जगदंबे नमः। नमः नमः। स्टेजवरचे माझे सगळे मित्रमंडळी, समोर बसलेले राजदत्त वगैरे माझे प्रेक्षकजन, मीडिया, हा माझा थोडासा आगाऊपणा आहे असं तुम्हाला वाटलं असेल, पण अध्यक्षाच्या नंतर कुणी बोलू नये असा एक परिपाठ असतो, म्हणून मी हा आधी बोलण्याची संधी घेतली. कारण तुझ्यानंतर मी बोललो असतो तर तो परिपाठ चुकला गेला असता. कारण आजचा अध्यक्ष सचिन आहे. हा एवढा असता, हे एवढा एवढा होता, एवढा एवढा. तेव्हापासून मला हे ओळखतो ह्याला. मगाशी त्याने एक सहज एक वाक्य जो बोललं ना, ते त्याची संस्कार बोलून गेले की माझ्यापेक्षा माझ्या वयानं मोठे असलेल्या लोकांनी त्याला प्रज्वलित करावं. किती गोड संस्कार आहेत हे आपले महाराष्ट्रीयन लोकांचे जे संस्कार आहेत, हे संस्कार तुम्हाला जगात कुठे दिसणार नाहीत. सगळीकडे फिरलोय, पण असाच संस्कार खरं म्हणजे ह्याचा अधिकार आहे, तो त्याचा अधिकार होता. तो अधिकार त्यानं मला द्यायला फक्त वयाच्या दृष्टीने दिला, नाहीतर हा खराच एक अतिशय मोठा असा दिग्दर्शक आहे. मी नंतर बोलणार आहे. मला गाडगीळ देखील म्हणाले की अरे आता तू बोलशील तर मग पुढे काय बोलणार आहे. अरे राजाभाऊंच्यावरती बोलायला जर सांगशील ना तर मी दिवसेंदिवस बोलत जाईन, तासन तास नव्हे. कारण राजाभाऊंनी मला आज मलाच नव्हे तर माझी जोडी, माझी पत्नी सीमा, आज ज्या आम्ही या ठिकाणी उभे आहोत ते फक्त राजाभाऊंच्यामुळे उभे आहोत. जर राजाभाऊ नसते तर कदाचित आम्ही देखील दोघं एकत्रही आलो नसतो कदाचित, आणि इथेही तर नसतो. एकच गोष्ट मला सांगायची होती जी डायरेक्टरच्या बद्दल राजाभाऊंनी मला सांगितली होती. ती गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की एकदा असाच आमचा विषय चालला होता आणि ते मला म्हटले की रमेश तुला डायरेक्टरबद्दल काय वाटतं रे. म्हटलं तुम्ही कॅप्टन ऑफ द शिप. तर म्हटलं नाही रे, डायरेक्टर हा ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवानं ही मोठी सृष्टी निर्माण केली. एवढी मोठी सृष्टी ब्रह्मदेवानं निर्माण केली. डायरेक्टर हा छोटीशी सृष्टी करतो. नाटकामध्ये जर डायरेक्टर असेल तर तो फक्त 40 बाय 50 बाय 60 अशा ह्या एवढ्या एरियामध्ये तो स्वतःची सृष्टी निर्माण करतो. कठपुतल्या बाहुल्या तो फिरवतो आपल्या इच्छेप्रमाणे, पण तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे करत असतो. आणि सिनेमामध्ये असताना त्याला संबंध जग मोकळं असतं आणि त्याप्रमाणे तो संबंध जगामध्ये 2.5 तासाचीच माझी ही सृष्टी आहे रमेश, पण ती माझी सृष्टी आहे, मी निर्माण केलेली सृष्टी आहे. मी सांगतोय त्याप्रमाणे लेखक, मी कवी ही ह्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन, जसं ब्रह्मदेवानं सगळ्या लोकांना बरोबर घेऊन सृष्टी निर्माण केली, तशी ही 2.5 तासाची सृष्टी तुम्ही लेखक, डायरेक्टर्स, मोकाशी, तू हे सुरू करतात. हे डायरेक्टर्स करतात. राजदत्तजी इथं समोर बसलेले आहेत. थोडासा मी देखील आहे. मी देखील 9 पिक्चर्स काढलीत, काही चालली, काही पडली, काय, पण एक ती असते. हे त्यांनी त्यावेळी सांगितलं आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की रमेश, सगळ्यात लवकर तू जन्माला जर कोणाला प्रसिद्धी मिळत असेल सिने इंडस्ट्रीमध्ये तर ते कलावंताला, आणि सगळ्यात लवकर जो कोण बाहेर जात असेल तर तो देखील कलावंतच. तो लवकर चढतो तितक्याच लवकर खालती जातो. तेव्हा जर तुला याच इंडस्ट्रीमध्ये जगायचं असेल, याच इंडस्ट्रीमध्ये शेवटपर्यंत राहायचं असेल तर एकच कर. याच इंडस्ट्रीतला कुठला तरी एक भाग, ते एडिटर असेल, कॅमेरामन असेल, डायरेक्शन असेल, काही असेल, ते उचल. तर तू शेवटपर्यंत
कारण कलावंताचा सगळ्यात मोठे दोन शत्रू, एक त्याचा